नमस्कार. आम्ही दोघंच्या या भागामध्ये मी श्रीराम हसबनीस, मी सोहम हसबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, थंबनेलवरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की आज आपण पोर्ट्रेट पेंटिंग या विषयावर बोलणार आहोत आणि जो माझा पर्सनली अत्यंत आवडीचा विषय आहे. पोर्ट्रेट पेंटिंग म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला डोळ्यासमोर येतो किंवा रसिकांच्या दृष्टीने साधारण त्यांना एक डोळ्यासमोर येतो रिअलिस्टिक चेहरा. मिनिमल डेफिनेशन बघायची झाली तर एवढंच आहे. पण पोर्ट्रेट पेंटिंग इज नॉट जस्ट अ फेस असं आहे. सर्वसाधारणपणे समज असाच राहतो की कॅमेऱ्याचा तर आता शोध लागला आहे, एवढंच नव्हे तर प्रत्येकाच्या खिशामध्ये स्मार्टफोन आहे आणि प्रत्येकजण फोटो काढू शकतो. तर अशा या जमान्यामध्ये एखाद्याला समोर बसवून तासनतास घालवून एखाद्याचं चित्र काढणं म्हणजे व्यक्तिचित्र काढणं ह्याला कितीसं महत्त्व आहे. आणि रादर काही जणांच्या लेखी असा असेल की याची आज खरंच गरज उरली आहे का, पण तसं नाही आहे. त्यासाठीच हा आजचा एपिसोड आहे. मित्रांनो, आज आपल्याकडे फोटोग्राफी आहे, पण 200-300 किंवा त्याहीपेक्षा खूप वर्ष आधी जेव्हा कॅमेरा अस्तित्वातच नव्हता तेव्हा व्यक्तिचित्रणाची सुरुवात अशी झाली असावी की एखादं प्रभाव टाकणारं व्यक्तिमत्व असेल की जे वर्षानुवर्ष लोकांना लक्षात राहावं असं वाटत असेल, तर असं व्यक्तिमत्व लोकांना कायम बघायला मिळावं म्हणून त्या व्यक्तिमत्वाला, म्हणजे राजे लोक होते, अशा सगळे रॉयल फॅमिलीजमधल्या लोकांना समोर बसवून त्यांची चित्र केली जायची, लाईव्ह साईज केली जायची, म्हणजे जेणेकरून पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्यांचा ऑरा कसा होता हे चित्र बघितल्यानंतर सुद्धा लक्षात येतं. एक्झॅक्टली. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं जे काही व्यक्तिमत्व आहे, म्हणजे तो एखादा श्रीमंत मनुष्य असेल तर त्याची वेशभूषा, त्यांनी घातलेले अलंकार, आणखीन त्याचा जो काही रुबाब असेल तर ते सगळं व्यक्तिचित्रामध्ये त्या व्यक्तिचित्रकाराने साधलेलं असेल. केवळ आउटर मटेरियलिस्टिक रेंडरिंग एवढाच व्यक्तिचित्राचा भाग नाहीये. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं लाईकनेस त्याच्यामध्ये येणं, याच्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व सुद्धा त्या चित्रामध्ये येणं, याच्यासाठी व्यक्तिचित्रकार नेहमी प्रयत्नरत आजही असतो. आणि फोटोग्राफीमध्ये फोटोग्राफरला चॉईस नसतो. त्याच्यासमोर जी व्यक्ती आहे त्याचं नाक त्याला लांब हवं असेल तर लांब करून मिळणार नाही, किंवा लाइटिंग हवं तसं तो अरेंज करू शकेल, पण त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व थोडंसं एक्झॅगरेट करायला फोटोग्राफरला चॉईसच नसतो. त्याला फ्रेममध्ये जेवढं आहे तेवढं सगळं घ्यावंच लागतं. पण पोर्ट्रेट पेंटरकडे तो चॉईस असतो. एखाद्याचं व्यक्तिमत्व दाखवण्यासाठी एखादा चेहऱ्याचा कुठला तरी भाग एक्झॅगरेट करायची त्याच्यामध्ये ताकद असते, जेणेकरून ते व्यक्तिमत्व लगेच कळून येतं. आणि त्याच्याही मध्ये सुद्धा फरक असा की एखादा शिल्पकार ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं शिल्प बनवतो तर त्यावेळेला अक्षरशः त्या व्यक्तीला बसवून पूर्ण त्याचं कपाळाची उंची, 2 डोळ्यांमधलं अंतर, त्याच्यानंतर त्याच्या नाकाची उंची किंवा रुंदी, असे सगळे मेजरमेंट्स तो यंत्राने घेऊन त्याप्रमाणे तो शिल्प बनवायला घेत असतो. परंतु व्यक्तिचित्रकाराला मात्र समोर केवळ डोळ्याच्या साहाय्याने, म्हणजे त्याला सगळे जे मेजरमेंट्स आहेत तर ती फक्त प्रपोर्शन्स किंवा ॲनाटॉमिकल डिटेल्स किंवा रंग, त्याच्यावरचा छायाप्रकाश, ह्या सगळ्या गोष्टी केवळ नजरेतून, केवळ निरीक्षणातून त्याला आपल्या चित्रामध्ये आणाव्या लागतात. आणि हे खरं कसं आहे. आपल्याला हे माहिती आहे की लायकनेसशिवाय व्यक्तिमत्व येऊच शकत नाही. लायकनेस पहिला. तर असा विचार येतो मनामध्ये की लायकनेसच जर फक्त महत्त्वाचा असेल तर फोटोग्राफी आहेच की, मग पोर्ट्रेट पेंटरची गरज काय? की फोटोग्राफीमध्ये आहे तसं लायकनेस येतोच, त्याच्यामध्ये काहीच तसं अवघड नाही. पण पोर्ट्रेट पेंटिंगमध्ये समोर एखाद्या व्यक्तीला बसवलेलं असताना त्याचं लायकनेस आणणं हे खूप अवघड आहे. बऱ्याचदा असं होतं की फोटोवरून बरेच जण स्केल टाकून, म्हणजे उभ्या आणि आडव्या रेषा काढून त्याप्रमाणे तो फोटो ट्रेस करतात आणि मग त्याच्यामध्ये पेन्सिलने शेडिंग करतात किंवा काही वेळेला कलर्स फिल करतात. परंतु यांनी काय होतं, आपल्याला त्या व्यक्तीचा लायकनेस अचीव करता येतो, परंतु त्याच्यातली खरी जी डायमेन्शन्स आहेत तर ती तुम्हाला समोर व्यक्तीला बसवून तुम्ही ज्या वेळेला पेंट करता त्या प्रत्यक्ष सरावातून तुम्हाला जो अभ्यास होतो तर तो अभ्यास खूप महत्त्वाचा असतो आणि त्याला पर्याय नाही आहे. आणि आजही व्यक्तिचित्रणाचा अभ्यास करत असताना फोटोवरून केलेलं व्यक्तिचित्रण हे तितकंसं स्वतः मला पटत नाही. बरोबर. पोर्ट्रेट आणि पोर्ट्रेचर याच्यामध्ये स्लाईट फरक आहे. पोर्ट्रेचर म्हटल्यानंतर एक व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये येतं आणि ते साकारणं हे खूप अवघड काम आहे. आणि म्हणूनच अनेक वर्ष ज्या माणसांनी पोर्ट्रेट पेंटिंगचा व्यासंग जपलेला आहे, आणि म्हणूनच आज मला आठवण होते ती रेम्ब्रांट या चित्रकाराची. अगदी. रेम्ब्रांट म्हटल्यानंतर तो तर सगळ्या पोर्ट्रेट पेंटर्सचं दैवतच आहे म्हणा, त्याच्यामध्ये काही वादच नाही आहे. रेम्ब्रांटचं सर्वात मोठं योगदान असं आहे की प्रकाश जेव्हा चेहऱ्यावर पडतो तेव्हा त्याचं ट्रान्झिशन कसं आहे
चेहऱ्याच्या फीचर्सप्रमाणे लाईट कसा ट्रॅव्हल होतो, कुठे तो चकाकतो, कुठे स्किन ऑइली असते, कुठे ड्राय असते, इतका मायन्यूट अभ्यास रेमराने केलेला होता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आयुष्यभरामध्ये 80 सेल्फ पोर्ट्रेट्स केलेली आहेत आरशामध्ये बघून. का आता त्याच्याकडे मॉडेल नव्हतं म्हणून नाही, पण या 80 सेल्फ पोर्ट्रेट्समधनं प्रत्येक वर्षी तो शारीरिकरित्या कसा बदलत चालला आहे किंवा त्याच्या चेहऱ्यामध्ये प्रत्येक वर्षी काय फरक होत चालला आहे, स्किनमध्ये कसा फरक होतो आहे, हा त्याचा अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे पोर्ट्रेटला अख्खं आयुष्य वाहिलेला हा सर्वात मोठा कलाकार. येस, आणि म्हणूनच रेम्ब्रा यांना ही वॉज अ मास्टर ऑफ लाईट असं म्हटलं जातं. आणि या 80 सेल्फ पोर्ट्रेट्समधनं 40 पेंटिंग्ज आहेत, 31 प्रिंट मेकिंगमधले एचिंग्ज आहेत आणि उरलेले स्केचेस आहेत. म्हणजे किती मोठं काम या माणसाने केलेलं आहे हे आपल्याला दिसतं. आता आपण पुढे जाऊयात. आणखीन एक चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉग. आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल की कमी वयामध्ये व्हॅन गॉग आपल्यातून निघून गेला आणि त्याला स्वतः व्यावसायिक यश फारसं मिळवता आलं नाही किंवा त्याच्या नशिबी ते नव्हतं असं म्हणूया. परंतु त्यांनी केलेली आर्टवर्क्स आज सुद्धा पाहिली जातात, त्याची वाहवा होते आणि आजपर्यंत चालत आलेल्या रिअलिझमला छेद देणारं काम हे विन्सेंट व्हॅन गॉग कडून झालं. व्हॅन गॉगने केलेले जे सेल्फ पोर्ट्रेट आहे तर ते तुम्हाला इथे स्क्रीनवरती बघायला मिळेल आणि ते बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामधले केलेलं त्याचं खास ब्रश स्ट्रोक्स आहेत, पण त्याच्याच बरोबरीने त्यांनी रंगांचा जो चॉईस आहे त्याची कलर पॅलेट त्याची स्वतःची अशी एक वेगळी ठरलेली होती. एक्झॅक्टली. आणि त्याच्यातून त्याचा स्वतःचा जो स्वभाव आहे तर तो स्वभाव म्हणजे थोडंफार ज्याला आपण म्हणूयात की कारुण्याची छटा त्याच्या आयुष्यामध्ये आहे किंवा थोडंसं असमाधान त्याच्या आयुष्यामध्ये जे आहे तर ते त्याच्या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला जाणवतं. हो, त्याचा चेहरा जर तुम्ही नीट बघितला तर तो आयुष्यात फार खुश नाही आहे हे आपल्याला दिसतं. त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल दिसत नाही आपल्याला इथे. दॅट टेल्स ऑल द स्टोरी. या जगात जेवढे जेवढे मास्टर पोर्ट्रेट पेंटर्स होऊन गेले त्याच्यामध्ये एक न विसरता येणारं नाव म्हणजे जॉन सिंगर सार्जंट. हा माझा अतिशय आवडीचा चित्रकार आहे. हे तसे बरेच आहेत पण सार्जंटची एक वेगळी जागा माझ्या मनामध्ये आहे. ते या कारणासाठी की त्यांनी आयुष्यभर इतकं काम केलं आहे, इतक्या माध्यमांमध्ये केलेलं आहे की ते प्रत्येक वेळा बघितल्यानंतर आपण हे फक्त बघूया आणि आज जाऊन झोपूया इतकंच वाटतं मला. कारण हे एका आयुष्यात इतक्या माध्यमांवर प्रभुत्व मिळवलेलं मी तरी कुठला कलाकार बघितलेलाच नाही आहे. किती व्हरायटी आहे त्याच्या कामामध्ये. आज आपण उदाहरण घेऊया मॅडम एक्सचं. इथे तुम्हाला मॅडम एक्सचं पोर्ट्रेट आणि त्याच्या समोर ज्या मॉडेलवरून हे पेंटिंग केलेलं आहे ते मॉडेल पण तुम्हाला दिसत असेल. नीट जर आपण बघितलं तर दोन्ही ठिकाणी सटल फरक तुम्हाला दिसतील. आहे तसं केलेलं नाही आहे. खऱ्या व्यक्तीमधली जी वैशिष्ट्ये आहेत चेहऱ्यामधली, नाक, ओठ, ह्याच्यामध्ये बदल केले गेलेला आहे. कारण त्याला त्या मॉडेलमधलं जे व्यक्तिमत्व त्याला भावलं ते त्याला चित्रातून दाखवायचं होतं, रादर दॅन ती व्यक्ती आहे तशी कशी दिसते हे दाखवायचं होतं. तर हे व्यक्तिमत्व जे त्याला आवडलं ते त्यांनी इथे दाखवलं. त्यासाठी त्या मॅडम एक्सच्या पूर्ण फिगरचा एक एलिगन्स वाढवण्यासाठी त्यांनी तिचे फीचर्स थोडेसे एक्झॅगरेट केलेले आहेत. नाकाचं टोक हलकंसं वाढवलं आहे, कपाळाची राऊंडिटी थोडीशी वाढवली आहे. हे खूप सटल चेंजेस एक पोर्ट्रेट पेंटर करत असतो जे फोटोग्राफरला शक्य नाही. तो फॉर्ममध्ये बदल करू शकत नाही, पण पोर्ट्रेट पेंटरकडे ते स्वातंत्र्य कायम असतं. आपल्याला एखाद्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर डेप्थसाठी जिथं आपल्याला डीप शॅडोज बघायला मिळतात, म्हणजे नागपुड्यांच्या आतमधला गडदपणा, त्याच्यानंतर आपल्या कानाची बाह्यरेषा जी असते तर त्याच्या आजूबाजूला पण काही गडद छटा असतात. परंतु या सगळ्या छटा जॉन सिंगर सार्जंटने या चित्रामध्ये किती नियंत्रित केलेत पहा. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर या कानामध्ये लालसर छटा आणलेली आहे. म्हणजे गोऱ्या माणसाचा कान असा लालसर असतो आणि त्या लालसर छटेमध्ये त्यांनी जो कानामधला डीप आहे तर तो डीप थोडासा कमी केला आहे. म्हणजे ती तरलता जाणवावी त्या फॉर्मची सुद्धा याच्यासाठी तो डीप कमी केला आहे. आणि नॉस्टिल्समधला सुद्धा डीप आहे तो सुद्धा थोडासा सेटल केला आहे. म्हणजे जिथे डायमेन्शनसाठी जिथे आवश्यकता आहे तिथे मात्र त्यांनी शेड्स वापरलेले आहेत, पण त्या शेड्स उत्तम प्रकाराने नियंत्रित केल्यात. म्हणजे कुठल्याही चित्रामध्ये आपल्याला जर बघायचं जर झालं तर रंगांच्या आधी टोन येतो आणि ज्या चित्रकाराचं टोनवरती प्रभुत्व आहे त्याचं चित्र नेहमी चांगलं असतं आणि नेहमी उजवं असतं. बरोबर. जॉन सिंगर सार्जंटचं काम बघता बघता 20व्या शतकापासून आपण थोडं अजून पुढे गेलो तर आपल्याला मॉडर्न आर्टमधली मोठी उलथापालथ बघायला मिळते कलेच्या क्षेत्रातली. आणि मॉडर्न आर्टमधली सर्वात मोठी 2 नावं म्हणजे पाब्लो पिकासो आणि हेनरी मॅथिस. ब्रेकिंग द रूल्स इज इम्पॉर्टंट.
या डिफॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये पिकासोने तर खूपच काम केलेलं आहे. म्हणजे पिकासोची तुम्ही असंख्य चित्र बघू शकता की ज्याच्यामध्ये प्रोफाईल व्ह्यूमध्ये सुद्धा त्यांनी 2-2 डोळे दाखवलेले आहेत, किंवा एकाच माणसाचा समोरून दिसणारा चेहरा आणि तोच साईडने म्हणजे प्रोफाईल अँगलमधून दिसणारा चेहरा. म्हणजे जे न देखे रवी ते देखे कवी आपण असं म्हणतो की जे इतर कोणालाही शक्य नाही ते चित्र करायला शक्य आहे. पिकासोला चित्रकवी म्हणता येईल आपल्याला. चित्रकवी म्हणता येईल, एक्झॅक्टली. म्हणजे त्याच्या कल्पनेचे वारू इतके मोकळे सुटलेले असतात की आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला धक्के पिकासोच्या चित्रामध्ये बघायला मिळतात आणि तोच आपल्याला त्याच्या कलेतून मिळणारा आनंद आहे. व्यक्तिचित्र हा विषय केवळ पाश्चात्य चित्रकारांची मक्तेदारी आहे असं तुम्ही समजायचं बिलकुल कारण नाही आहे. कारण आपल्याकडे सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाचे व्यक्तिचित्रकार होऊन गेले, आजही आहेत. तर या सगळ्यांमध्ये आज विशेष एका व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत, तर ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर. आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहितीही नसेल की रवींद्रनाथ टागोर हे उत्तम चित्रकार देखील होते, कारण ते महाकवी म्हणून तर सगळ्यांनाच माहिती आहेत, रादर पूर्ण जगताला माहिती आहेत. एक गोष्ट आपल्याला अगदी महत्त्वाची जाणवते ते म्हणजे पाश्चात्य चित्रकलेमध्ये ॲनाटॉमिकल परफेक्शन, त्याच्यानंतर लाईट अँड शेडोजचा अभ्यास, या सगळ्यामधून रिअलिझमच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आहे. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक म्हणजे जे स्कूलची स्थापना झालेली होती आणि त्यावेळेला भारतामध्ये अनेक चित्रकार होते की जे पाश्चात्य शैलीमध्ये काम करत होते. आणि त्याच वेळेला असा एक सूर बंगाल स्कूलमध्ये होता की आपण का युरोपियन लोकांचं अनुकरण करायचं. रिवायवल आर्ट ऑफ इंडिया. येस. पण आपलं भारतीयत्व कुठं आहे, तर कलेमधलं, दृश्यकलेमधलं आपलं भारतीयत्व आपण टिकवून काम केलं पाहिजे. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून रवींद्रनाथांनी काढलेली चित्र आपल्याला बघायला मिळतात. आणि मेन म्हणजे रवींद्रनाथ टागोर कुठल्याही आर्ट स्कूलमध्ये गेलेले नव्हते आणि वयाच्या 60 नंतर त्यांनी चित्रकलेला सुरुवात केलेली आहे. ही सर्वात मोठी गोष्ट. आणि त्यांच्या चित्रकलेची सुरुवात अजून एका छोट्याशा गोष्टीपासून झाली. म्हणजे त्यांचं बंगाली लिखाण तर उत्तम आहेच आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे. पण लिखाण करता करता ती बंगाली अक्षर आपल्याला माहिती आहे थोडीशी वळणदार असतात. तर ती अक्षरं लिहिता लिहिता त्यांना कुठेतरी पेजच्या कॉर्नरला एखादं डुडल करावंसं वाटायचं. त्यामुळे असे आकार छोटे 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 एक्सप्लोर करत करत त्यांना मोठी चित्र करायची इच्छा झाली असावी. आणि आर्ट स्कूलला न गेल्यामुळे रूल्सचं एक काय म्हणूयात, बंधनच म्हणूया, प्रेशर म्हणूया, ते प्रेशर त्यांच्यावर कधीच नव्हतं. त्यांना हवं तसं ते एक्सप्रेस झालेले आहेत. सगळ्या पेंटिंग्समध्ये इवन टागोरांच्या लँडस्केप्स पण आहेत काही काही. आणि त्याच्यामध्ये बघितलं तर सगळ्यांमध्ये एक गूढ भाव मला वाटतो. म्हणजे चेहरे जर तुम्ही बघितले थोडेसे असे गंभीर वाटतील. कलर स्कीम्स सुद्धा अशा थोड्या डीप आहेत. लोकीमधले कलर्स जास्त दिसतात. तर त्यांच्या पर्सनॅलिटी किंवा त्यांच्या इनर माइंडसेटचं कुठेतरी रिफ्लेक्शन आहे का, असं पण एक ह्याच्यातनं वेगळा अँगल आहे. म्हणजे पोर्ट्रेट हे एक स्वतःला एक्सप्रेस करायचं माध्यम सुद्धा आहे. मनातल्या भावना बाहेर काढायचं सुद्धा एक माध्यम होऊ शकतं असं मला वाटतं. या चित्रामध्ये जर आपण बघितलं तर पूर्ण चेहरा काळ्या रंगाचा आहे, पण तरीसुद्धा स्किनचं टेक्स्चर जाणवेल आणि स्किनवर कुठे कुठे हायलाईट्स असतो त्या योग्य ठिकाणी रवींद्रनाथांनी हायलाईट्स दिलेले आहेत. म्हणजे कपाळ, नाक आणि एकाच डोळ्यावरती जास्त लाईट आहे. म्हणजे ह्याच्यातनं आपण बघू शकतो की रिअलिझमचे सगळे नियम मोडायचे आणि फक्त सेल्फ एक्सप्रेशनला प्राधान्य द्यायचं. हा खूप महत्त्वाचा प्रयत्न आहे. आणि खरं तर एवढा पिवळा रंग चेहऱ्यामध्ये कधी दिसत नाही. पण अशा काळ्या रंगाच्या माणसाच्या चेहऱ्यावर जेव्हा हा पिवळा रंग येतो तेव्हा त्याचा स्किन टोन नक्की कसा असेल ह्याचा विचार आपल्याला करता येऊ शकतो आणि ते कुठेही चुकीचं वाटत नाही. दुसरं असं की या चित्रामध्ये जर आपण बघितलं मानेच्या खाली शोल्डर्स दाखवण्याची एक पारंपरिक पद्धत असते. म्हणजे आयदर एक खांदा वरती किंवा एक खांदा खुर्चीवरती ठेवलेला, खांद्यावरती एखादी शाल असेल, एखादं वस्त्र असेल किंवा एखादं साडीचा पदर असावा, त्याप्रमाणे एका बाजूने असं घेतलेलं ते वस्त्र आहे आणि त्याचा काठ आपल्याला दिसतोय. आणि त्या वस्त्राचा रंग जो केशरी आहे तोही आपल्याला स्लाइटली कॉर्नरमध्ये दिसतोय. म्हणजे सगळ्यामध्ये फ्रेश जो कलर आहे तो चित्राच्या पूर्ण कोपऱ्यामध्ये आहे आणि बाकी चित्र पूर्णपणे गडद आकृतीमध्ये आहे. पण याच्यातून जे कॅरेक्टर आपल्या डोळ्यासमोर येतं ते अगदी अस्सल भारतीय कॅरेक्टर आपल्याला दिसतं. आणि हेच पोर्ट्रेट पेंटिंगचं वैशिष्ट्य आहे. मला असं वाटतं की आजचा हा पूर्ण विषय ऐकल्यानंतर आपण जिथून सुरुवात केली तर तिथे साधारणपणे लोकांचा जो समज होता की आजच्या काळामध्ये म्हणजे कॅमेराची एवढी उपलब्धता सगळीकडे असताना खरंच पोर्ट्रेट पेंटिंगची गरज आहे का, असा प्रश्न जर कोणाला वाटत असेल तर ही केस आपण डिसमिस करायला हरकत नाही. कारण का, जेव्हा आपल्याला हेतू माहिती नसतो तर त्यावेळेला आपण वेगळ्या अँगलने विचार करतो.
केवळ लाईकनेस साध्य करणं म्हणजे पोर्ट्रेट पेंटिंग नाही आहे. तर व्यक्तिमत्व तुम्ही चित्रामध्ये आणणं हे खरं पोर्ट्रेट पेंटिंग आहे. आता परवा आपण व्हिडिओ केली होती AI वरती. तर AI आल्यामुळे पोर्ट्रेटची गरज आहे का हा प्रश्न ऑफकोर्स सगळ्यांना पडलाच असेल. दोन अंगात रक्त असलेली माणसं जेव्हा एकमेकांना बघतात, त्यातला एक माणूस जेव्हा दुसऱ्याला पेंट करतो आणि समोरचा बसतो नुसता, तर हे जे एक आर्टिस्ट आणि सब्जेक्टचं रिलेशन आहे ते सिस्टीम आणि माणसाचं होऊ शकत नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे पोर्ट्रेट पेंटिंग नक्की महत्त्वाचं आहे. आणि मला अशी खात्री आहे की याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपणही वेगवेगळ्या पोर्ट्रेट पेंटिंगचा आनंद घेतला पाहिजे. आपल्याही घरी एखादं पोर्ट्रेट असायला हरकत नाही. म्हणजे केवळ ते श्रीमंत लोकांनीच स्वतःसाठी करून घ्यावं अशी गोष्ट नाही आहे. तर पोर्ट्रेटचं तुम्हाला जर महत्त्व कळलं असेल तर मला खात्री आहे तुम्ही सुद्धा एखाद्या चांगल्या चित्रकाराकडून पोर्ट्रेट नक्की करून घ्याल. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंत तुमच्या कमेंटमधून जरूर कळवा. आणि याच्या पुढचे भाग तुमच्यापर्यंत पोहोचतील यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. नमस्कार.